नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काउंटडाऊन. नाशिक पोलिसांचं पथक मुंबईच्या लीलावती रुग्णालयात, तर कोकाटेंना विश्रांतीची गरज, डॉक्टरांचा सल्ला. माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा. माणिकरावांच्या रूपानं दुसरी विकेट. फडणवीसांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला. नाशिक सदनिका गैरव्यवहार प्रकरणात शिक्षेला स्थगितीसाठी माणिकराव कोकाटेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव. आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. मुंबईमध्ये अजित पवार यांना बाजूला ठेवत भाजप आणि शिवसेनेचा 150 जागांचा फॉर्म्युला निश्चित. उरलेल्या 77 जागांवर लवकरात लवकर तोडगा. साटम सामंत यांना विश्वास. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेकडून काँग्रेस आणि मनसेला खिंडार. माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. केडीएमसीमध्ये महायुतीच जिंकणार, शिंदेंना विश्वास. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचं जागा वाटप. घोडं 15 जागांवर अडलं. मराठी बहुल मतदारसंघ तसंच बालेकिल्ल्यांसाठी मनसे ठाम असल्याची माहिती. नेत्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास ठाकरे बंधू तिढा सोडवणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मिक कराडसह अन्य आरोपींविरोधात आरोप निश्चिती होणार. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. राज्यातील नगरपालिका प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. उपमुख्यमंत्री शिंदे, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आज जाहीर सभा. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज 5वा आणि अखेरचा T20 सामना. मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरणार.